त्याच्या जवळ गेली की जळूनच जाते, नाही का नाही. केवता सांदा आकाशा पाशानेशी सांदा केवता, आहे का नाही. त्यात जोड देता येत एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, ते भेटीचे नेपाळी संबंध व्हा. एक पूर्वेकडे निघाला आणि एक पश्चिमेकडे निघाला, दोघांची कधी भेट होईल. तशी एक प्रकृती एकीकड आणि पुरुष, त्याचे गुण एक नाही, त्याचे धर्म एक नाही, त्याचा स्वभाव एक नाही, मिळूच शकत नाही. ते त्यांची जात सुद्धा एक नाही. तो सच्चित आनंद आहे, असं जड आणि दुःख रूप आहे. कस काय त्याचा जोड बसेल. तसा संबंध आहे. उजेड आणि अंधार जो पाडू मूर्त उभ्या त्याची आत्मया ध्याजा. उजेड आणि अंधार आहे, उजेड आणि अंधार याच्यात जेवढा फरक तेवढा या दोन्हीत काय आहे, फरक आहे. आत्मा आणि देह. उजेड आला की अंधार राहत नाही आणि आज अंधार असला उजेड गेला की अंधार आहे का नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात सूर्याला कोणीतरी म्हणलं का हो, तो अंधार परेशान करायला. सूर्य म्हणला दाखव बरं अंधार कुठे येतं. मी पाहतो म्हणला त्या अंधाराकडे, त्याला त्याची वाटच लावतो म्हणला चाल, आणि मग निघाला तो. आता त्यानं आणलं सूर्याला सगळ्या पृथ्वीवर फिरवायला, तर अंधारच दिसना. मग त्यानं काय केलं, तो म्हणला तसं नाही, म्हणला अंधारले बारला आहे म्हणला, या दर्या खोऱ्यात जाऊन लपला. त्या गुहेत, खोल गुहेत सूर्य नेला. सूर्य अंधारा लागी रिगो का भलती सुरंगी परी त्याची भागी नाही जायचा. त्याच्यात गेला तर तिथे अंधार नाही. सूर्य असला की अंधार राहत नाही. सूर्योदयासमोर आला होता अंधकार. काय काय येतोय का कधी, येणार आहे का, येतच नाही. दीप घेऊन या धुंडीची तुकोबर आहे म्हणतात, दीप घेऊन या धुंडीत अंधार भेटे हा विचार अघटित. तुकोबर आहे प्रमाणे अघटित ही घटना ही घडणारीच नाही. अंधार कस काय भेटल. उजेड्याने अंधार या जो पाडू मृत उभं आहे. किती फरक आहे या दोघा. मेलेलं पडलेलं उभं दोन्ही सारखे आहेत का. तितका फरक आहे आत्म्यात आणि देहा. तोची का आत्मा या देहा जाण, तोच आत्म्यात आणि देहा तेवढा. रात्री आणि दिवसा कणका आणि कापूसा आपाडू का जायचा तैसाची याची रात्री आणि दिवसा. रात्रीचा आणि दिवसा जेवढा काय याचा अर्थ सरळ सरळ विरोधाभासी. दिवसा कणका आणि कापूसा, सोन्यात आणि कापसात जेवढा काय आहे फरक आहे. सोनन कापूस एका भावात आहे का, त्यांचे धर्म सारखे आहेत का, काही संबंध नाही, त्याचा वेगळा आहे. अपाडू का जायचा तैसाची याची, त्यात जसा फरक आहे तसाच्या दोन्हीत फरक आहे. देह तो कसा फरक आहे ते आता त्याचं स्पष्टीकरण देतात. देह होतो पांचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले. भवंतशे चाके सुधले जन्म मृत्यूच्या. देह तो पाचाचे झाले, देह 5 जणांचा झाला. पंचमहाभूताचा काय झालेला आहे, देह झालेला आहे. 5चे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले आणि कर्माच्या दोरीत हे गुंताडलेले आहेत 3 कर्म. गुणी कर्माच्या गुंतले, आहे का नाही. त्या कर्माच्या दोरीत काय प्रमाणे ना देहतव असे भोगाचे याचे सुख क्षीण क्षणभंगूर नाही. भोगाचे आधीन याचे सुख क्षीण क्षणभंगूर, आहे का नाही. ते कर्माच्या अधीन आहे देह. आणि काय केलंय महाराज, एक या जन्म आणि मृत्यूच्या फिरत्या चाकावर घातलेला आहे. ती जन्मलं की त्याचा काय होणार आहे, मृत्यू. जन्म तर मरणार आहे. हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी. माशी पांखू पाकडी तव हे सरे. देह कसा आहे, काळ रूपी सर्पाच्या तोंडात घातलेली लोण्याची उंडी आहे. अनळ म्हणजे साप. काळ रूपी सर्पाच्या तोंडी घातलेली उंडी आहे. जी हळूहळू 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 तो काय करायला लागलाय, खायला लागलाय. किंवा की कसं आहे, माशी पंख पाकडी तर सरे. माशीला पंख फडफड करायला जेवढे वेळ लागतात तेवढ्या वेळा देह काय होऊन जातो, नाश होऊन जातो. बरं नाश झाला, नाश झाल्यावर काय होतं, बंद करून काय होतं, हे विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. विपाय कदाचित हे पडलं, याचा नाश झाला, आहे का नाही. जडच आहे. मग काय करतात माणसं, याला फुकून देतात, पेटून देतात. हे जळालं, कदाचित हे जर आगीत पडलं तर राख होऊन उडून जात. बरोबर आहे का नाही. राखच होती नाही याची. किती राख होती महाराज, किती राख होती दियाची. त्या दिवशी मी पाहिलं त्या याच्यात दिये जाळतात ना, ते मशीन मध्ये, लाकडात नाही, मशीन मध्ये दिये जाळतात. तर अर्धा किलो पण राख भरत नाही. एवढीच अशी एवढी अशी 2 वंजुळीच राख निघली.
आपल्या ही जी राख लय मोठी निघते त्या बियाची नसते, आपल्याला कळची गौरीची ही लाकडाचीच राख राहते. पण मी डोळ्यानं पाहिलं ते असा देह म्हटलं महाराज जास्तीत जास्त 3 मिनिटात त्याची भस्म झालं. असा घातला लावलं बटन टाकलं, खालून राख, खालून एक डबा होता तो काढला ओढला त्यानं, आणि इकडे एक असं फ्रीज सारखं होतं त्याच्यात लोटला. ते गरम होतं ना, बटन टाकलं की 2-5 मिनिटात लगेच ते गार बाहेर काढलं, चाळण्यात टाकलं, चाळलं तर काहीच नाही त्यात. आपल्याकडे तरी हाडं राहते, खापरी राहते, ते काय राहत, आणि ते त्या मशीन मधून काहीच नाही. आणि राखच किती 2 जोड राख झालं. राख होते त्याची, नाही का नाही. तुम्ही मला लय होता 125 किलोचा, पण सध्याची काय झाली, कारण या मांसाची राखही होत नाही, ते मांस आपोआप सगळं जळून नाश होऊन जातं. ती राख फक्त हाडाची तेवढी काय राख, नाही का नाही. आगीत पडे तरी बघ बरं. मग एखाद्याला अग्नी नाही भेटला, मरून पडला जंगलातच, मग कुत्र्याचं होतं ते कोणच नाही पाहिलं, कोणच नाही पाहिलं. झाले श्वानावर पडे, श्वानावर पडे झाले, श्वानाच्या हातात पडलं तरी ते विष्ठा काय होऊन जातं त्याचं, मग विष्ठा बंद करू शकतो, विष्ठा होऊन जाते. कुत्रे खाऊन घेतात, आणि खाऊन घेतलं की मग त्याची काय होऊन जाते, विष्ठा होऊन जाते. किंवा अग्नीच्या हातात नाही गेलं, कुत्र्याच्या हातात नाही गेलं, या चुके दोही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा. दोन्हीच्या हातात नाही गेले तर किडे पडतात, किडे पडून 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 तसाच त्याचा काय माती होऊन काय राहतं, ते किडे खाऊन 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 सडून सडून पडून जातं. हा परिणाम कपित ध्वजा कश्मलुगा. एवढा वाईट परिणाम कशाचा आहे, या देहाचा आहे. वाईट परिणाम आहे कश्मलू. कश्मलू म्हणजे घाण, वाईट काय आहे परिणाम आहे. मला जोपर्यंत देहानं आपलं रूप दाखवायला सुरुवात नाही केली तोपर्यंत गोड वाटतो. एकदा का त्यानं आपलं खरं स्वरूप दाखवायला सुरुवात केली, आणि काय असतंय महाराज, हे जोपर्यंत अंगात बळ आहे, पावर आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत ते आपला परिणाम दाखवत, आपलं खरं रूप दाखवत नाही, आहे का नाही. खांबावशी झणे शरीर कर्दळी स्तंभ, किडा कृमी विष्ठा उभ्या आहे तो सुसू, आहे का नाही. तर कसं शोभत ते उभं आहे तर काय कश्मळुगा, वाईट परिणाम आहे त्याचा. या देहाची दशा आणि आत्मा तो येत आहे नित्य सिद्ध अपेसा अनादिपणे. या देहाची ही अवस्था आहे का नाही. काय होणार आहे त्याचं. आणि आत्मा, आत्मा कसा आहे, नित्य आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही, स्वयंसिद्ध आहे, अनादि. तो कसा आहे, अनादि. देहाला अनादि म्हणताय, देहाचा आधी सांगता येतो आणि देहाचा अंतही. मग त्याच्या त्या फुटूवर लिहिलंच असतं जन्माची तारीख, आणि म्हणजे या तारखेच्या आधी नव्हते आणि या तारखेच्या नंतर नाही, आधी नाही नंतर नाही, मधात आहे, म्हणूनच मृगजळ आहे. सकाळी नाही, संध्याकाळी नाही, दुपारी दिसत, म्हणून भास मात्र ब्रह्मगिरी न गे शेखे समुद्री किरण गे, माझी दिशे वाहुगे मृगांबुजैशे. माझी म्हणजे मधात, आधी नाही अंती नाही, मधात दिसत म्हणून नसतं, भास मात्र आहे, अनादि आहे का. आत्मा तसा नाही महाराज, नित्य आहे, अनादि आहे, अनादिपणे. सकळू ना निष्कळू, अक्रिय ना क्रियाशीळू, कृष्णा स्थूळ निर्गुणपणे. तो सकळ सगळ्यात आहे असं म्हणता येत नाही, तो निष्कळ नाहीच लगेच असंही म्हणता येत नाही. तो अक्रिय आहे, काहीच करत नाही असंही नाही, तो क्रियाशील आहे असंही नाही, तो कृष आहे, वाळून गेलेला आहे असंही नाही, तो झाड आहे असंही नाही. का, निर्गुणपणे, त्याला रूपच नाहीये आणि निर्गुण आहे तो. म्हणून आभासून निराभासू, प्रकाशून अप्रकाशू, अल्पना बहुवसू आरूप म्हणे. त्याचा तो आभासात्मकही नाही, निराभासात्मकही नाही, प्रकाशही नाही, अप्रकाशही नाही, अल्पही नाही, बहुही नाही, का अरूपपणे त्याला काय नाही, रूपच नाहीये. रेताना भरितो रहितुना सहितो मूर्तो ना मूर्तो शून्यपणे. तो रिकामाही नाही, भरलेलाही नाही, रहितही नाही, सगळ्यात सहितही नाही, मूर्तही नाही, अमूर्त नाही, शून्य असल्यामुळे आनंदना निरानंद एकूणा विधो मुक्तना बद्धो आत्मपणे. आनंदही नाही, निरानंदही नाही, नाही का नाही. मला निरानंदू नाही हे खरंय, पण आनंदू नाही, आहे का नाही. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. आणि इथं म्हणतात आनंदू नाही, आनंदुरे आजी आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. आणि आनंदू नाही, अरे आनंदू नाही याचा अर्थ तिथं गेलेल्या करता तो आनंदू नाही, कारण तिथं गेलेला आनंद सांगायला शिल्लक राहतच नाही, तद्रूप होऊन जातो.
वेगळा लागतो. आनंदूर आहे सांगायलाही काय लागतो वेगळा. महाराज कोणा सांगितलं असतं आपल्याला, कोणा संतांनी उपकार केलेत आपल्यावर, त्याला इथं आणलं. अचेत चेतले भक्तीची या सुखी अचेत पण चेतले आहे, त्यालाही उठवलं संतांनी. उठा पांडुरंगा, आता गरज आहे लोकांना तुमची, उठा चला, त्यालाही जागा केलं संतांनी, आहे का नाही. अशा प्रकारचा तो असलेला तो मुक्तही नाही, तो बद्धही नाही, का आत्मपणे, आहे का नाही. आत्मा स्वरूप स्थितीत असल्यामुळे येतुला ना ते तुला ऐकताना रचेला बोलताना बोला अलक्षपणे, तो एवढा आहे का तेवढा आहे असंही सांगता येत नाही. अनु रेणूया थोकडा तुका आकाशा व्यापक येतो, सांगता येत नाही. अलक्ष बोलताना उगला, त्याला बोलताही म्हणता येत नाही, गपचीप राहणारही म्हणता येत नाही, का त्याच्या ठिकाणी कोणतं लक्षणच नाही. सृष्टीचा होणारचे सर्वसंहारी नव्हेचे, आतिनाथी या दोईचे पंचत्व तो. सृष्टीचा होणारचे, सृष्टीच्या होण्यानं तो निर्माण होत नाही, सृष्टीच्या नाशानं तो त्याचा नाश होत नाही. आतिनाथी या दोईचे पंचत्व तो आहे आणि नाही या दोन्ही म्हणण्याच्या तोही पलीकडचा, त्याला आतिनाथी म्हणता येत नाही. कसे बोटाने दाखवू तुला, आहे ना ते प्रमाण, आहे का नाही. पंच तो पलीकडचा मवेना चेरची वाडी ना काची बिटी ना वेची आवे पण मवेना चेरचे, त्याला मोजमाप त्याचं करता येत नाही, त्याच्याविषयी चर्चा करता येत. आथेनाथे बोली जे देखून मुकी झाली, विचाराशी मोडली वाट, तिथं विचाराची म्हणताच येत नाही. मवेना चेरचे मोजता येत नाही, त्याला केवढा आहे का नाही, त्याच्याविषयी चर्चा करता येत नाही. तुकोबार आहे म्हणतात ना, तुला तुझं वर्णन करायचंय पण कसं वर्णन करावं, आहे का नाही. वाढे ना खाचे, तो वाढतही नाही कमी होत नाही, विटतही नाही खर्चही होत नाही, का अव्यय आहे तो. असा असल्यामुळे सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही एकू. यो रूपपाय आत्मा दे जमंती प्रियोत्तमा ते मठाकार यो मनामध्ये शे. या प्रकारे देहात जो आत्मा आहे असं म्हणतात ना अर्जुना, ते मठाचा आकार आला की जसं त्याला आकाशालाच काय येतं वेगळं एक नाव येतं, त्याप्रमाणे ते आहे. तैसे तयाची अनुश्रुती होती जाते देहाकृती, तो घेना सांडी सोमती जायचा तैसा, तसा देहाची अनुश्रुती देहाच्या अधिष्ठानानं, मला देहामध्ये तो देहाच्या होण्यानं आणि देहाच्या जाण्यानं तो निर्माणही होत नाही आणि तो जातही नाही. देह होतात आणि देह जातात. तो त्या कोणताही देहाचा गुणधर्म आपल्या अंगाशी लावून घेत नाही अर्जुना, तो जशाला तसाच राहतो. अवरात्रे जशी येते जाते आकाशी, आत्मसत्य तैशी देह. महाराज जसे आकाशामध्ये दिवस आणि रात्र येतात आणि जातात, दिवस आला की रात्र, रात्र आली की दिवस, तसं आत्मसत्य त्याच्याच सत्य बरोबर का, त्याच्या सत्याशिवाय नाही. हे देह येतात आणि जातात, ऐका नाही. दुसऱ्या अध्यायात म्हटलंय ना, जसे एकाच देहावर 3 अवस्था येतात आणि येत तारुण्य ते दिशे, काय मग बालपण दिसेल, मग तारुण्य ते भ्रंशे परिदेह चिन्ह नाशे, देशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी, ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मग आम्हाला का कळत नाही, हे जर सगळं सत्य आहे तर ते आम्हाला का कळत नाही, तर तिथंच सांगितलंय मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुखदा दुःखदा हा आगमापायीनो आणि त्यास्ताव स्थितिक्षश्व भारत येत नेनावया ह्याची कारण जे इंद्रियाधीन पण तीही आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे येत नेनावया हेच कारण आहे की इंद्रिया अधीन पण इंद्रिया अधीन झालो देवा, नाही का नाही. आणि म्हणून तो या शरीरामध्ये राहतो पण काही करतही नाही, म्हणून ये शरीरी काही करविना करी ऐताई व्यापारी सज्जन होय. काही करतही नाही ते व्यापार देहाचे चालू राहतात, त्याला त्याचा संबंध नाही. याला की स्वरूपे उन्हा पुराण घेपे या स्वतो न लिंपे देही देहा, यामुळे त्याच्या स्वरूपात काही कमीपणा येत नाही. देहाच्या मळानं तो लिप्त होत नाही, देहात राहून सुद्धा. तथा सर्वगत सूक्ष्माद आकाशम नोपलिप्यते, सर्वत्र अवस्थितो देह तथात्मा नोपलिप्यते. अगा आकाश के नाही हे नरी गेची कवने टाई परी कायशे नाही काही गादी जन अर्जुना, आकाश के नाही, आकाश नाही अशी जागा दाखव, पण नरी गेची कवने ठाई कोणत्या ठिकाणी आकाश घुसलेलं नाही, सगळ्यात आकाश आहे. पण काहीशेनी काही गादी जेना, कोणत्याही वस्तूच्या नाशानं त्याला काही मळ लागत नाही, काही संबंध नाही त्याचा.
तैसा सर्वत्र सर्वदे आत्मा असं तुझी असे पायी तरी संघ दोषे एकही लिप्त नव्हे. तसा सगळ्यात सर्व देहात सर्वांच्या देहामध्ये तो आत्मा आहे, पण देहाच्या संघ दोषानं तो लिप्त होत नाही, काही संबंध नाही. पुढत पुढती येते ह्याची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञा ते क्षेत्रविहीना. पुन्हा 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 अर्जुना हेच लक्षण, हे जे तुला आत्म्याविषयी आम्ही लक्षण सांगितलं आत्म्याचं हेच खरं आहे. हे पुन्हा 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 तो काय करावं, जाणून घ्यावं. दोन्ही लक्षणं जाणावेत, क्षेत्राचंही जाणावं आणि क्षेत्रज्ञाचंही जाणावं, पुरुषाचं आणि प्रकृतीचंही, देहाचं आणि हे नावं भिन्न भिन्न आहेत, सगळे एकच आहेत. क्षेत्रज्ञ म्हणलं काय, प्रकृती पुरुष म्हटलं काय, देह आत्मा म्हटलं काय, हे लक्षण पुन्हा पुन्हा काय करावं, तो जाणून घ्यावं, लक्षात आणावं. अरे अर्जुना मग त्याच्या सत्तेवर होतं ना, त्याला फरक कस काय पडत नाही, त्याचं कारण सांगतात. संसर्गे चेष्टी जेलोय परिलोह भ्रामकुनोय क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. महाराज लोखंडाचा खिळा असेल आणि त्याच्याजवळ जर लोहचुंबक नेलं किंवा लोखंडाचा खिळा लोहचुंबकाजवळ नेला तर तो खिळा हलत नाही का? असा खाली खिळा पडला वरून लोहचुंबक धरा, तो उभा राहतो. इकडे ओढलं की तो काय करतो, सरकत चालतो. आता तो त्याच्या लोहचुंबकामुळे सरकला का लोहचुंबक खिळा झालं? त्याला माहिती नाही, त्याला काही फरकही नाही. लोहचुंबकाला म्हणलं तुझ्यामुळे तो फिरायला लागला, तो म्हणतो कोण फिरायलाय मला काय माहितीये, काही संबंध नाही त्याला. तसा आत्म्याच्या सत्तेवर सगळं फिरत, आत्म्यात काही फरक पडत नाही. लोहचुंबकाच्या बळी उभे राहिले निराळे उभे राहिले, वेगळं असलेलं उभं राहिलं पण त्याच्या बळावरही राहिलं पण त्याच्यात काही फरक झालेला, त्याच्यात काही उणेपणा आलेला नाही. त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधले तेवढा काय आहे, फरक आहे. दीपकाची आरची राहते घरी वाई घरीची परी वेगळी ककोडीची दीपा आणि घरा. दीपकाची आरची दिव्याचा प्रकाश, मला त्या दिव्याच्या प्रकाशातच सगळे घरातले कामं होतात, आहे का नाही. राहाटी म्हणजे वागणूक, त्या आपला व्यवहार त्याच्यातच होतो. पण वेगळी कोडीची दीपा आणि घरा, पण त्या दिव्याचा आणि घराचा वेगळेपणाच राहतो, त्याचा एकरूपता होत काही संबंध नाही. पै काष्टाच्या पोटी वन्य अशी क्रिटी परी काष्ट नो या दृष्टी पाहिजे. लाकडाच्या पोटात अग्नी राहतो पण लाकूड होत नाही, लाकडापासून तो काय राहतो, वेगळाच राहतो. अपाडूना बा बळा आणि रवी आणि मृगजाळा तैसाची आई डोळा दे कशी जरी. अपाडूना बा आणि आबाळा ढग आणि आकाश, जरी ढग आकाशात राहत असले पण त्याच्यात वेगळेपणा कोट्यवधी पटी नाही, दोन्हीची एकरूपता होत नाही. ढग जाणारे आहेत, ढग येणारे आहेत, ढगाचा नाश होतो, ढग संपून जातात, आकाशाला काही फरक पडत नाही. रवी आणि मृगजळात आणि सूर्यामुळं मृगजळ झालं पण सूर्याचा काही संबंध नाही. तैसाची आई डोळा दे कशी जरी, जर तू तसंच हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला डोळ्यानं पाहिलं तर, जर तर आलं ना, म्हणजे अजून काही भगवंताला संशयाचे. यथा प्रकाशेते कृष्णम लोकमिमं रविः क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशेति भारत. यागवेचे असो एकू गगनोनी जायसा आरकू प्रगटवी लोको नावे नावे. यागवेचे असो, आता जाऊ दे सगळं बोलणं. गगनोनी जायसा आरकू, आकाशातून सूर्य जायसा सगळ्या लोकांना प्रकाशित करतो, तसा आत्मतत्व या सगळ्यांना प्रकाशित करतं, चालवतं, त्याच्या सत्तेनं चालवतं, पण त्याला संबंध नाही. येत क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावृत्ती हे न पुसा शंका नेगा. इथं क्षेत्रज्ञ जो आहे तो कसा आहे, प्रकाशक आहे. प्रकाशक आहे, कुणाचा प्रकाशक आहे, क्षेत्राभासा. अरे माऊली ज्ञानोबा आहे, तर माऊलीने ज्ञानोबरायांनी क्षेत्राला प्रकाशित करतो नाही म्हटलं, क्षेत्राभासा म्हटले. आभासात्मक जे क्षेत्र आहे, म्हणजे माऊली याला सत्य मानायला तयार नाही. आपण काही माना, माऊली कसं काय सत्य मानतील, क्षेत्राचा आभास किंबहुना धनुर्धरा येता स्वरूपाची आघारा करीत आडवारा विश्वाभासू. विश्व नाही करत, अरे विश्व नाहीच हे, आभासात्मक असं जे आहे. खरं हे जर पटायचं असेल ना, हे खरं तर सांगू का पर्याय, हे तसं पटतच नाही, ऐकून तर पटतच नाही, सांगून तर कसंच पटत नाही. सांगून हे होईल, लोकांना पटलं का नाही, लोकांना पटलं का नाही हे सांगून असे विचार येतील. कस काय कळालं नाही आपण सांगितलेलं, तुलाच कळालं का, तिथे विचार घे ना. हे होईल
हे जर पटायचं असेल महाराज तर हा विचार घर लावून एकांतास तासन तास बसून करावा, त्यावेळेला ते पटल. एवढी हिंमत आहे का आपली? माहित नाही. फेकतयच घर बाहेर असं. हॅलो, कुठे गेले हो तुम्ही? या ना जराशी बसू. वाटोळं झालं. बरोबर आहे का नाही? मला तासन तास विचार करावा लागेल, जन्म घालावा लागेल त्याच्या. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात माऊली ज्ञानोबाराय सायास करीशी तसे सायास इकडे करावं लागतात. तेवढे सायास नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं काय करावे लागतात, सायास करावे लागतात. प्रमाण नुसतं वाचून हे करून ते पटल असं त्याचा विचारच करावा लागल. चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी क्षणोक्षणा हाची करावा विचार. भक्त तुम्ही म्हणे आम्ही भक्त येत, भक्तालाही करावाच लागेल. भक्ताला मग नामस्मरण तेवढं जोरात करावं लागेल. तेवढं नामस्मरण केलं की काय होईल, आपोआप हे विचार येईल. मग विचार करायची गरज नाही, पण घर लावूनच करावं लागेल. मग ते एकांतात बसून तासन तास काय करावं लागेल, चिंतन नामस्मरण करावं लागेल. मग तेवढं नामस्मरण केलं की आपोआप हा विचार काय होईल, जळती दोषाचे डोंगर आहे का नाही, शुद्ध होती. शुद्ध होणं म्हणजेच हे येणं. चित्त शुद्ध होणं म्हणजेच हे काय होणं, येणं. तसं होत नाही. आता माऊली ज्ञानोबा राय म्हणतात क्षेत्रावासा. तुकड्या दास म्हणतो देव बाजारचा भाजीपाला. आता माऊली ज्ञानोबा राय म्हणतात यावरुते हे न पुसा. आता पुन्हा याचा विषय विचारू नका, आणि विचारू नका शंका नका. याच्यात पुन्हा शंकाही काही ठेवू नका. तुम्हाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, पुरुष आणि प्रकृती याचं स्पष्ट करून मी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. का नाही? क्षेत्र इतकं जरी आपल्याला कळालं की देह जाणारा आहे, देह मरणारा आहे, आणि आत्मतत्व मरणारा नाही, हेच त्याचा सार आहे. देह मरणारा आहे आणि कोणाचा, लोकाचा नाही. लोकाचा तर मरणाराच आहे. मर्यादाने विचारलं होतं महाराज, मरण का चांगलं का वाईट? त्याचा प्रश्न विचारला होता. म्हणजे मृत्यू चांगला का वाईट? म्हणलं लोका करता आला तर चांगला, आणि आपल्या करता आला तर असंच आहे ना आपलं. एखादं म्हातारा मेलं, बरं झालं हो विचारायचं, हे वय झालं, या वयात काय आता साध आहे का? आणि हे त्याच्यापेक्षा 7.5 वर्षांनी मोठा आहे. 7.5 वर्षांच का म्हणलं, 7.5 असे विचार 7.5चे. बरोबर आहे का नाही? महाराज मोठा आहे, पण त्याचं बरं झालं. आपणही आहोत. लोक महाराज सांगत होते बा, म्हणे एक 90 वर्षाचं आणि एक 95 वर्षाचं म्हातारं पारावर झोपलं. पारावरच का झोपलं ते त्याचा विस्तार करायचे, त्याचा विस्तार आपल्याला करायची गरज नाही. 90 वर्षाचं 95 वर्षाचं म्हातारं पारावर झोपलं, म्हणे गावात कुत्री भुकू लागली. म्हातारी दुनिया अनुभवी की कुत्री भुकायली की कोणीतरी म्हणते. ते दुसरा म्हणतो का हो रामराव, म्हणजे काय म्हणले शामराव, आपल्या गावात कोण गळालंय, कुत्री उडायली. ते म्हणले एक माणूस होता दारी, तो म्हणला तुम्ही दोघं सोडून सगळे गळाले. कारण तुमच्या आईच्या इतकं म्हातारं दुसरं कोणी गावातच राहिलं नव्हतं. दुसऱ्या करता मरण आलं तर चांगलं, आपल्या करता आलं तर वाईट. असं नाही का नाही? क्षेत्र क्षेत्रज्ञ मंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षांचे ये विदुर यांती ते परम. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषद ब्रह्मोद्यम शास्त्र श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग गुणाम त्रयोदशोध्याय. शब्द तत्व सारज्ञ पैदेखणे त्याची प्रज्ञा. जे क्षेत्र क्षेत्रज्ञ आपाडू देखे शब्द तत्व सारज्ञ. अर्जुनाला उपमा दिली, शब्दाच्या तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानी असलेल्या, बुद्धिमान असलेल्या अर्जुना. तू शब्द जाणत नाही अर्जुना, तू शब्दाच्या काय जाणतो, तत्व अर्थ. शब्द वेगळा असतो आणि शब्दाचा अर्थ वेगळा असतो. शब्द पुशल्या न पुशे अर्थू जैसा. शब्द वेगळा आणि शब्दाचा अर्थ वेगळा. हे शब्द हे ज्ञान, आणि या ज्ञानाचाही अर्थ असलेलं ब्रह्म तत्व नाही का नाही? त्या तत्वाला जाणणाऱ्या पण देखणे त्याची प्रज्ञा. देखणे त्याची प्रज्ञा. तुझ्या प्रज्ञा ही देखणी प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ती बुद्धी काय आहे, आंधळी नाहीये, देखणी आहे. आणि अशा डोळस बुद्धीच्या अर्जुना जे क्षेत्रज्ञ पाडू दे की हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला फरक आता काय करतो पहा. कळालाय तुला? या दोघीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधिती. अरे या दोघांना जाणण्याकरताच काय काय कुठाने केले लोकांनी, काय केले लोकांनी ऐका. या दोहीचे अंतर देखावया, या दोहीचे अंतर देखावया. इतक्या सहजासहजी अंतर कळत नाही. हे देखावया चतुर. काही चतुर साधकांनी काय केलं, चतुर म्हटलंय हा,
साधक चतुरच असतात, किंवा जे चतुर असतात तेच काय होत असतात, साधक होत असतात. जे चतुर नसतात ते साधक होत नसतात, आहे का नाही. चतुर असे जे आहेत काय करतात, ते ज्ञानी यांचे द्वार आराधिती, ज्ञानी लोकांच्या दारात जाऊन सेवा केली. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञान रूपी ठेव्याजवळ जायचं असेल तर सेवेच्या दारातूनच जावं लागतं. मग यांनी काय केलं, ज्ञानियाचे द्वार आराधिती, ज्ञानाच्या दारात काय केली, आराधना केली, सेवा केली महाराज. या लागे सुमती जोडती शांती संपत्ती, शास्त्राची दुभती पोषिती घरी. याच्याच मुळं या लागी कशामुळं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विषय जाणण्याकरता नाही, नुसता कळण्याकरता नाही, तर तो पटण्याकरता, तो मान्य होण्याकरता, आहे का नाही, तो आत उतरण्याकरताच या लागी सुमती. सुमती म्हणजे बुद्धिमान असलेल्या अर्जुना. काय करतात ते काही साधकांनी सेवेचा मार्ग अवलंबला. बाबा आपली सेवा करायची, सेवेनं ते याचं पांडव प्रतापात पहिलीच कथा आली ना ध्रुवाची. गुरुनं सांगितलं गायीचा, एका गायीच्या 1000 गायी कर, मग माझ्याकडे किती मानव त्यानं त्या गायी चारल्या, काय खाल्लं, आंधळा झाला, याच्यात पडला, आहे का नाही. आणि मग त्यावेळेस आपोआप त्याला एका बैलानं काय सांगितलं, ज्ञान सांगितलं, बरोबर आहे का नाही. सेवा केली. दुसऱ्या साधकांनी काय केलं, जोडीती शांती संपत्ती, त्यांनी श्रीमंती कमवली, धन कमवलं, एवढं धन कमवलं की रात्रंदिवस फक्त काय कमवायच्या मागे लागले, धन. कोणतं धन, शांती संपत्ती, शांती रूपी. शांती परते नाही सुख ये राव घ्यायची, दुःख मनवून शांती धरा उतराल. ही महाराज साधकाची संपत्ती आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती ही संपदा आहे. ही संसारिकाची संपत्ती वेगळी आणि परमार्थिक साधकाची संपत्ती वेगळी, आहे का नाही. परमार्थिक साधकानं शांतीरूपी संपत्ती कमवावी आणि संसारिक माणसाची संपत्ती तर आपल्याला माहितीच आहे. ज्ञान ही हरपे निवृत्ती ते शांती पैका. शांतीचं स्वरूप माऊली ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. न्यायाते पावनी, न्यायाला प्राप्त होणं हीच शांती काय आहे, हीच खरी शांती आहे. तोपर्यंत खरी काय नाही, प्राप्त होऊन मग ज्ञाता ज्ञान मागू ते सरी. जिथं ज्ञान आणि ज्ञाताही जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाणं त्याला म्हणतात शांती, आहे का नाही. आता ती शांतीची संपत्ती जोडली त्यांनी. जोडावीच लागते संपत्ती मला कष्टानं. संपत्ती संसारिक असो का परमार्थिक असो, कष्टानंच काय करावं लागते, मिळवावं लागते. फुकट काही होत नाही, आहे का नाही. जोडली त्यांनी. काहींनी काय केलं, शास्त्रांची दुभती पोशिती घरी गायच आणली आणि दुभती गाय आणली, अशी आटलेली नाही आणली. कोणती गाय आणली, दुभती माहिती आहे, दुभती म्हणजे दूध देणारी. वांज नाही पोषली वांज गाय, ते कैशी दूधच आहे. पेपर वाचणं म्हणजे वांज गाय पोषणे. ती गाय कोणती गाय आहे, वांज गाय, आहे का नाही. इतर कादंबऱ्या वाचणं म्हणजे काय पोषणे, वांज गाय, ते कैशी दूधच आहे. तिथं दूधही नाही, साय नाही, बैस खाऊ घाल, काय अडचणी, आहे का नाही. शास्त्राची दुभती पोशिती घरी, दुभती गाय शास्त्राची घरी पोशिती. पोसावंच लागतं महाराज, शास्त्राला पोसावंच लागतं, आहे का नाही. मग तुकोबरायचं एक प्रमाण आजच सकाळी वाचलं मी, आठवणीत नाही राहणार. तुकोबराय म्हणतात, एखाद्यानं गाईचं दूध काढून घेतलं आणि ती खाऊच नाही घातलं तर ती जगणार आहे का, अशा अर्थाचं प्रमाणे. 3300 काहीतरी नंबरचा अभंग आहे. असं काय जगणार आहे का ती गाय, नाही जगणार, आहे का नाही. शास्त्राची दुभती पोशिती. पोषणं याचा अर्थ काय, त्याला काय पोसावं लागतं शास्त्राला. महाराज शास्त्राला जर पोषलं नाही तर शास्त्र मरून जातं. पोषणं म्हणजे पुन्हा 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 पुन्हा. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही एकदा पाठ करा आणि एकदा पाठ करून पुन्हा नका त्याच्याकडे लक्ष देऊ, काय नाही सगळं विसरून जातं. मग म्हणावं लागतं गायत्रीचे क्षीर पिळून घेऊन, असं ताडी तशी बांधून तेने ताडी तशी गायत्रीचे बांधून तिला ठेवायला खायला घालणं दूध काढून घ्यायला काय जमणार आहे का, ते जगणार आहे का. इंदोरीकर म्हणतं लॉकडाऊनात भजण्याची हरिपटी सरली, चान्सच नाही, होतच नाही महाराज. असं पोचते नाही. मग काय म्हणावं लागतं कीर्तनात, असंच म्हणावं लागतं. मग ते नाही कौतुक भरायचं प्रमाण, ते
ते तोंडा पुढे आहे मग ते तोंडा पुढे आहे म्हणजे गाय पोचलीच नाही असं समजून चालायचं. तोंडा पुढे म्हणलं की गाय पोचली नाही. शास्त्राची दुभती पोशिती, दुभती गाय शास्त्राची काय करावं लागते, घरी वसावी लागते. पुन्हा 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 पारायण तेच तेच तेच. महाराज मोठे कदम माऊलीचा गाथा, ज्ञानेश्वरी आणि निळोबरायाचा गाथा जिवंत पाठ आहे आजही. मोठे कदम माऊलीचं तुम्ही कीर्तन ऐकलं का नाही मला माहित नाही. छोटे कदम माऊली वेगळे आणि मोठे कदम संस्थेत जे राहतात, मला सतत काय राहतं त्यांचं. क्रमांक सांगितला की अभंग सांगायचा, क्रमांक सांगितला की ओवी. राऊत बाबा कीर्तनात भीमदादा आलेत म्हणले होते. भीमदादा म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी, चालती बोल म्हणले होते. आळंदीत कीर्तनात म्हणले होते आहे ना महाराज, तुम्ही म्हणले चालती बोलती ज्ञानेश्वरी. महाराज कुठेही उभं राहा, कोणी तुम्ही काही बोला, दर्शन घ्या. दर्शन घेऊन पुढे उभं राहिलं की आपली इच्छा असते दादा कुठून आले कुठं चाले, लगेच वव्या सुरू करतात. लगेच वव्या सुरू. पुढच्याला ऐकून ऐकून कटाळा आला की पुढचा निघून जातो. बस ज्ञानेश्वरी करून काही बोलायचं नाही, आहे का नाही. शास्त्राची दुभती पोशिती घरी, शास्त्राची दुभती घरी पोशिती. मला पोचतात तिला घरी. विश्वनाथ बाबा पोचली बरी गाय, दुभती गाय. आता सगळ्यात तुम्हाला माहिती आहे महाराज रात्र रात्र काय करायचे म्हणे, ते वाचत बसायचे आहे का नाही. लाईट नसताना ते खणल्यावर प्रकाशावर का फुकट होतं का, फुकट होत नाही महाराज. हो, योगाची आकाशा याला खूपच हिंमत लागते बरं का. आणि सात्विक काय लागतं, धैर्य लागतं. हो, योगाची आकाशा वळगेजे एवढीची एवढ हाची दिवसा, याची याची आशा पुरुषाशी गा. योगाची आकाशा वळगीजे सूरदान जीवे उदार, नाही वासुदेवी विसर. सूरदान जीवावर काय राहतो, कीर्ती वाढे चराचर, तुका म्हणे तया नमस्कार. तुका बरं म्हणतात त्याला मी काय करतो, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. महाराज पुन्हा पोष नाही तर पोष नाही याचा अर्थ नुसतं पारायण नाही बरं. गायचं दूध काढलं म्हणजे तिचं तपवणं भाग, त्याला विरजन घालणं भाग, पुन्हा त्याचं काय करणं भाग, मंथन करणं भाग, आणि लोणीन ताक वेगळं वेगळं काढणं भाग. हे सगळं पोषण्यात हे सगळं घ्या आता पुढचं. आणि नुसतं लोणी काढून चालत नाही, लोणी शुद्ध नाहीये, त्याच्यातही काही आंबट भाग आहे, त्याला पुन्हा काय करणं हे कढवणं हे. आणि मग कढवलं की शुद्ध काय झालं, तूप तयार झालं. शुद्ध तूप तयार झालं की मग आता त्याला नाश नाही, वीट नाही पांडुरंगी. काय अभंग जे सरेना, जे मग अभंग होतं. अभंग म्हणजे भंग न पावणार, न विटणार. विटणे घे ऐसे रांधा, जेने बाधा उपजेना. चांगलं कळलं म्हणजे त्याचा सुगंध सुटतो, असा महात्म्याचा सुगंध सुटतो. वा पुन्हा येईन पाहिजे हे लक्षण खरं आहे. ते कळलं म्हणजे त्याचा काय सुटतो, सुगंध सुटतो. तुपात तेल जास्त माहिती खरं आहे ना ते. असं दारून जाणारे पण म्हणतात काय तूप आहे महाराज, असं महात्म्याचं आहे ते. मग तुम्ही म्हणजे त्याच्यावर महात्मा कशावर ओळखाव. मला त्याचा चेहरा पाहिल्यावर, ज्याचा चेहरा पाहिल्यावर प्रसन्न, किती दुःखी माणसाला प्रसन्न वाटतं तर समजावं कडलेलं तूप काय महात्मा आहे. चेहरा पाहिल्यावर ज्याला प्रसन्नता वाटते. निकट असता दुःख साधन, सात्विक सदा सुख संपन्न. दुःखाचं साधन जवळ आहे, निकट असता दुःख साधन. हो ना, दुःखाचं साधन काय आहे, निकट म्हणजे जवळ, जवळ आहे. तरी त्याच्या सुखात काही बिघाड होत नाही. नाही त्याच्या चेहरा पाहिल्यावर अनेक लोकांना काय होतं, बलात्कारी स्वभविता तरी शोभ पावत नाही का नाही. माऊली ज्ञानोबरायांनी खूप त्याचं गोड वर्णन केलंय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, दगडावर किती दिवस पाणी घातलं म्हणजे त्यातून अंकुर निघेल, आहे का नाही. तेवे पाषाणा ही पाणी घालिता न निघे, आणि तेवी उपजता ही क्रोधोर्मी नुपजेगा, उपजत नाही. अशा प्रकारे महाराज हे केलं त्यांनी. योगाची आकाशा वळगीचे एवढाचे दिवसा, याची याची आशा पुरुषाशी गा. काही साधकांनी काय केलं, योगाची आकाशा वळगीजे. महाराज योग केले. योग चालणं म्हणजे आकाशावर चालणे. आकाशात चालणं सोपं आहे पण ते चालले. हो महाराज कशा करता, एवढी याची दिवसा, एवढं धैर्य त्यांनी प्राप्त केलं योग करण्यासारखं. कशा करता, याची आशा, एकच आशा आहे. काय आशा आहे की प्रकृती आणि पुरुषाला जाणायचं आणि प्रकृतीचा त्याग करायचा आणि पुरुषाशी एकरूप व्हायचं. पुरुषाशी एकरूप व्हायचं.
शरीरादी समस्त मानिता ते तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू. काहींनी काय केलं, शरीरादी समस्त मानिता ते तृणवत, शरीर आहे ज्याच्या आधी त्या शरीरासहित सगळ्यांना गवताप्रमाणे म्हटलं. जन तन धन केले तृणाही समान. जन तन आणि धन तृणा समान केले. तुका म्हणे नाही लौकिकाचे काज, तुका म्हणे काय लौकिकाचे काज आहे ना, लोकांची आम्हाला काय नाही, काही काज नाही, काही संबंध नाही. अरे पहिला जर परमार्थ करायचा असेल तर त्याला लौकिकाचा विचार काय करावा लागतो, सोडावा लागतो, नाही सोडावाच लागतो. आहे का नाही. लोक लाज सोडावी, लोकांचा विचार सोडा. लोक काय म्हणतात, लोक काय तुका म्हणे आता चिंता दुरावीला मान नकळे साधन या करते. तुका म्हणे आता ऐका वचन, काय करा, तेजोन या जन भक्ती करा. शरीराची समस्त मानिता ती तृणवत, सगळं गवताप्रमाणे म्हटलं. मग जन मग गवताप्रमाणे, तन गवताप्रमाणे, धनालय काय मांडलं, गवताप्रमाणे मांडलं. आणि काय केलं, जीवे संतांचे होत वाहन धरू, संतांचे वाहन धरू, संतांच्या वाहना धरणारे झाले. याचा अर्थ सेवक झाले. संत जाती हरिकीर्तना त्यांच्या वाहीन मोचे वाहन. हे वेगळे वेगळे साधन आहेत. यातलं कोणतंही एक केलं तरी ते काम होतं, पण ते साधन जीवावर उदार होऊन करावं लागतं. कोणतंही साधन करा, ते सगळं केलं त्यांनी. ऐसाईशिया परी ज्ञानाची बरोबरी करोनी अंतरी निवृत्ती होती. ऐसाईशिया परी, परी म्हणजे प्रकार, अशा प्रकाराने वेगळे वेगळे प्रकार आहे का नाही. कोण काय केलं, ज्ञानी याच्या द्वारा आराधिती, ज्ञानाच्या दाराची सेवा केली आहे का नाही. आणि त्या तिथपर्यंत गेले. काहीने शांती नावाची संपत्ती जोडली, काहीने शास्त्राची दुप्ती घरी गाय वस्ती ठेवली, बरोबर आहे का नाही. काहीने योगरूपी साधन, योगाची आकाशावळ गिजे आहे का नाही. काहीने योगाचं साधन केलं, काहीने शरीराला धनाला तनाला काय मानलं, गवताप्रमाणे मानलं. संतांचे वाहन धरू झाले आहे का नाही. तुका म्हणे लागा संताची एक काशे, ठाव घेता कैसे वाचा जीवे, लागा संताच्या काशेला चला आहे का नाही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग येत आम्ही काय वंदू चरण रज शेव उष्टावळी पूर्वकर्मावळी करून अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होतीला भय काय चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होतीला भय काय चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मननाच्या कुंटतील खेपा वैला हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची या. सगळे याच्यात आलं वेगळं वेगळं. जा सगळं कोणतंही करा. ऐशी या परी अशा प्रकारानं ज्ञानाची या बरोबरी. महाराज हाव बरोबरी म्हणजे हाव एकच हाव. साधक वेगळे हाव एक, साधक वेगळे हाव एक. हे मार्ग तरी दोन्ही परी एक वटती निदानी. जैशी सिद्ध साधन भोजनी का पूर्वापार सरिता भिन्न दिशे पाहता परी सिंधू मिळणी ऐक्यता पावती शके. तनी तैसे दोन्ही मते सुचिते एका कारणाते परी उपास्थिते योग्य ते आदिनाशे. उपासक जसा असला अधिकार तैसा दावी याला मार्ग सुसेमन झाले. हाव बरी परत मागारी येच हाव 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 नाही. कोण म्हणते परमार्थिकाला, परमार्थिकाला संसारीपेक्षाही मोठी हावी, पण हे मिळवण्याची हवा आहे, बरोबर आहे का नाही. हा आवाज नसली करीलच कशाला करील आहे का नाही. आवाज नाही म्हणले ज्ञानाची या बरोबरी पुन्हा हवेनं आणि मिळवून घेतात ते. तुका म्हणजे हवा 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 साधावा, नेघे माझी वाचा साधावा. पण कसा साधावा, हवा 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 पाहिजे 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 मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अशी हाव धरून धरल्या तरी हाव बळ येते. आणि यात दुसरं एक मला संसारापेक्षा परमार्थ या दृष्टीने सोपा आहे. संसारात कष्ट करून सुद्धा फळ मिळायचं का नाही प्रारब्धाच्या आधीने, पण इथं तसं नाही. कष्ट केले की त्याला फळ काय होणार, मिळणारच. म्हणून माऊली म्हणतात करोनी अंतरी निवृत्ती होती. आणि मग ती हाव धरून ते मिळवतात आणि मिळून काय होतात, या सगळ्यापासून निवृत्ती होती, वेगळे होतात आहे का नाही. त्या आत्मतत्वाला काय होतात, प्राप्त होतात. आता पुढेही काही त्याचं वर्णन केलेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे, त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक हरी विठ्ठल.